नमस्कार. महानगरपालिका निवडणूक आणि जी काही रणधुमाळी चालू आहे, एकमेकांवर चिखलफेक, गाराफेक, जे काय असेल ते पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शब्द अपूर्ण पडायला लागले, शब्दकोश संपायला लागलाय, अशा पद्धतीची ही निवडणूक. आता 2 दिवसांपूर्वी काय झालं, महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यामध्ये कडाडीची झुमकली. कशा पद्धतीने, तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड जी काही महानगरपालिका, त्या महानगरपालिकेवर आता सगळ्यांचाच डोळा झालेला आहे. ज्या प्रकारे मुंबईमध्ये ठाकरे गट आणि भाजप यांची जी काही रणनीती, ती मुंबई महानगरपालिका कशी ताब्यात येईल या संदर्भात त्यांचे प्रयत्न चालू आहे. याच पद्धतीने भाजपमध्ये इकडे महेश लांडगे आणि दुसरीकडे अजित पवार यांच्यामध्ये जुंपलेले आहे. कशा पद्धतीने, महेश लांडगे यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार म्हटले की अरे कोण महेश लांडगे, कोण वगैरे असं, आणि दुसरीकडे अजित पवारांना प्रत्युत्तर म्हणून महेश लांडगे म्हणतात की कोण दादा, आम्ही काय बांगड्या भरल्यात का, अशा पद्धतीनं स्टेटमेंट केलं. त्यावेळेस परत अजित पवार म्हटले की महेश लांडगे मोठा नेता आहे, मी छोटा नेता आहे, मला कुणीही बोललं. आणि आता या सगळ्यांमध्ये उडी मारली ते भाजपचे उपटशंभू म्हणजे कोण, तर गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकरने एक स्टेटमेंट केलं की त्यांचा डोळा आहे कोंबडीची अंड देणारी, म्हणजे सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आणि त्याच्यावर डोळा अजित पवारांचा आहे. आणि अजित पवारांचा डोळा असल्यामुळे जर तुम्ही भाजपशी पंगा घ्याल तर भर चौकात तुम्हाला पंगाचं यमक करणार. काय पद्धतीने, कशा पद्धतीने बोलले गोपीचंद पडळकर, नक्कीच बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. टीव्ही जर लावली तर कुठलं दिसतंय, कुठला, पिंपरी चिंचवड. का बर, जोरात बोला ना. राष्ट्रवादीवाल्यांचे दुसरीकडे कुठं पॅनल आहेत का मला माहित नाही, परंतु पिंपरी चिंचवडवर त्यांचा डोळा आहे. त्यांना माहित आहे ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि राष्ट्रवादीवाल्यांना कोंबडीच कापायची आहे. त्यांच्या डोक्यात दुसरा काही प्लान नाही आहे. आणि म्हणून ते उठ सूट इथं पिंपरी चिंचवडला येत आहेत आणि महेश दादांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत. अरे महेश दादा वाघ आहे, किती जरी असा घेरला तरी तो पंजा मारला तरी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल, इतकी क्षमता महेश दादाच्या पंजामध्ये आहे. देवाभाऊंचं भाषण ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल आजच्या सभेमधलं. मी मुंबईमधून येताना त्यांचं भाषण गाडीमध्ये ऐकलं. पिंपरी चिंचवड साठी देवाभाऊनी आणि महेश दादांनी जे केलाय ते गेल्या 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राजकारण केला त्यांना ते जमलेलं नाही आहे. त्यांनी आता उगच काहीतरी आम्ही पुण्यात हे करू, पिंपरी चिंचवड मध्ये ते करू, अशा वल्गना करण्याची आवश्यकता नाही आहे. या महाराष्ट्राला देवाभाऊंसारखं दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालं आहे. हे 24 कॅरेटचं सोनं आहे देवाभाऊ. हे देवाभाऊ हे नेतृत्व आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे, तर आणि तरच या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे. या महाराष्ट्रामध्ये 40 शहरामध्ये 50% जनता राहते आहे. 28,000च्या वर ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत. 28,000 ग्रामपंचायतच्या गावामध्ये जितकी लोक राहत आहेत तितकीच लोक हे 400 शहरात राहत आहेत, आणि त्यातली 40% लोक ही 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत आहेत. आणि म्हणून या महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊ हे रात्रीचा दिवस करतायत आणि शहर विकसित करण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी हा शहरांना देतायत. त्यातला काही हजारो कोटींचा निधी महेश दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलाय. दादांचं भाषण आता ऐकलं तुम्ही. शास्ती कर जो रद्द केला तो रद्द काय आहे, कर काय आहे, आपण लोक
अनाधिकृत बांधकाम करतात आणि हे बांधकाम केल्याच्या नंतर त्याला 100 पट कर आकारायचा आणि तो कर रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय हा महेश दादांच्या नेतृत्वामध्ये घेतलाय. जो 100 पट कर व्हायचा तो 850 कोटी रुपयाचा कर माफ करण्याचं पुण्य काम देवाभाऊनी आणि महेश दादांनी केलाय. 850 कोटी रुपयाचं. आणि कर कुणी लावला ते दादांनी तुम्हाला सांगितलं. 2012ला कर लावला. 2012ला पुण्याचं पालकमंत्री कोण होतं, या महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं होतं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. रेड झोनच्या बाबतीमध्ये दादांचं सभागृहातलं मी संघर्ष बघतोय. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारनं पाठपुरावा महेश दादा ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं करतायत ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. मित्रांनो, महेश दादांसारखा एक आपल्याला सच्चा दिलवाला नेता मिळालाय. हा नेता आपण जपला पाहिजे. मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत. तिकडे 2 दादा आहेत, आपल्याकडे 1 दादा आहे. आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील. आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील, प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील. निघतील की नाही? तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल? मी म्हणत नाही. तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील. तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये. म्हणे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय. माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल? हा, आम्हाला यात जायचं नव्हतं. महायुती आहे आमची. आता ते भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं? अरे जर का घेशील भाजपशी पंगा भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. भाजपच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पार्टीनं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय. गावाकडची लोक इथं आहेत. अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभाऊनी केलाय. तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता, काँक्रीटचा रस्ता देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय.